नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहता आहात न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. मुंबई पालिका निवडणुकीला आता 1 वर्ष शिल्लक असताना शिवसेनेला गुजराती बांधवांवर प्रेम आल्याचं दिसतंय. कारण 10 जानेवारीत मुंबईत शिवसेनेचा गुजराती बांधवांसाठीचा एक मेळावा होणार आहे. मुंबईमा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा असं या मेळाव्याचं घोषवाक्य आहे. 10 तारखेला या मेळाव्याचं आयोजन शिवसेनेतर्फे करण्यात आलेलं आहे. शिवसेनेला आता गुजराती बांधव आठवलेत की काय अशी जोरदार चर्चा आणि टीका देखील शिवसेनेवर सध्या सुरू आहे. 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा दक्षिण भारतीयांना टार्गेट करण्यात आलेलं होतं. त्यानंतर उत्तर भारतीय आणि त्यानंतर गुजराती बांधवांना टार्गेट करण्यात आलेलं होतं. राजकीय गरजेनुसार शिवसेनेचं टार्गेट बदलत गेलं आणि सर्व भाषिकांना खरं तर सामावून घेणं ही चांगली बाब आहे. पण इतकी वर्ष भाषिक अस्मितेचं राजकारण शिवसेनेनंच केलं, त्यावरनं मतही मागितली. शिवसेनेनं आपली ही भूमिका कायमची बदलली असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं असं देखील सध्या बोललं जात आहे. आणि याच संदर्भात शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. शिवसेनेने जोगेश्वरीमध्ये 10 जानेवारी रोजी गुजराती भाषिक मतदारांना आकर्षित करणारा मेळावा आयोजित केलेला आहे. त्यामुळे शिवसेनेवरती आता टीका देखील सुरू झालेली आहे की शिवसेना आता निवडणुका डोळ्यावरती समोर ठेवून मराठी भाषिकांना सोडून इतर भाषिकांना मतदारांना आकर्षित करते का, याबद्दल आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह आहेत, ज्यांनी हा गुजराती मेळावा आयोजित केलेला आहे जोगेश्वरीमध्ये. हेमराजी, क्या कहना चाहोगे आप? सर्वप्रथम हे जाणून घ्यायचं आहे की शिवसेना ही मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी आहे आणि असं असताना इतर भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता शिवसेनेने पाऊल उचललं आहे का? शिवसेनेला कुठे मराठी मतदारांचा विसर पडला आहे का? असे देखील प्रश्न विचारले जात आहेत. नहीं, तसं नाही आहे. उद्धव साहेबांनी सर्व धर्म समभाव करके सगळ्यांना एकत्र घ्यायचं नक्की केलेलं आहे आणि तिथून आपली महाआघाडीसुद्धा सरकारमध्ये चालू आहे. आणि त्यासाठी आता इलेक्शन येत आहेत तर आम्हाला ते सगळे पार्टी तयारी करते, तसं आम्ही तयारी करत गुजराती लोकांसाठी. आणि बाळासाहेब प्रति आमच्या लोकांना मान आहे का की त्यांनी आमच्या तोफांमध्ये गुजराती लोकांचं रक्षण केलं, तो आम्ही विसरणार नाही. आणि सर्व काय BJPमध्ये गुजराती आहे तसं नाही आहे, शिवसेनेमध्ये बी गुजराती पुष्कळ आहे. आणि त्याच्यासाठी एकत्र होऊन आम्ही पुढं काय करायचं त्यासाठी मीटिंग घेतो आहे आणि एक मेळावा म्हणून पार्टीसाठी काय पुढे केला पाहिजे त्याचा प्रयत्न करणार आहे. पण आता निवडणुका डोळ्यासमोर आहेत, त्यामुळे शिवसेनेने हे गुजराती कार्ड जे आहे ते वापरायला सुरुवात केलं आहे का, असा देखील प्रश्न होतो. त्यामुळे शिवसेनेवरती टीका होते की मुंबईतला जो मराठी माणूस आहे त्याला विसरून आता शिवसेना गुजराती भाषिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. नाही, गेले इलेक्शनला सुद्धा विधानसभेला आम्हाला 14 तिकीटं दिली होती गुजरातींना. असं काय नाही आहे. गुजराती समाज शिवसेना बरोबर पुष्कळ लोक आहे आमच्यावर आणि आमचे नगरसेवकसुद्धा आहेत. तसं नाही आहे. म्हणजे कोणी काय म्हणत असेल त्याला काय म्हणू द्या. आमचं काम आहे की आम्ही शिवसेना जास्तीत जास्त वोट कसा आणायचा ते प्रयत्न करण्यासाठी आम्ही मीटिंग करतो आहे. भाजपने देखील आता टीका करायला सुरुवात केलेली आहे की शिवसेना निवडणुकीसाठी गुजराती कार्ड जे आहे ते वापरायला सुरुवात केली आहे. भाजपकडनं शिवसेनेवरती आणि तुमच्या या गुजराती मेळाव्यावरती टीका करण्यात आलेली आहे. नाही, ते टीका करणारा करू द्या. आमचं काम आहे टीका करणार. आमचं काम आहे आमचं वोटिंग कसं जास्त आमचं वाढेल ते प्रयत्न करायचं आहे. आणि जास्तीत जास्त शिवसेनाची सीट जशी आहे आणखीन जास्त सीट कशी मिळेल आमची. एकूणच आता पुढची रणनीती काय असणार की मुंबईमध्ये जर शिवसेनेला भगवा फडकवायचा असेल तर मुंबई आता मेट्रोपॉलिटन झालेली आहे, तर इतर भाषिक मतदारांना देखील आकर्षित करणं हे शिवसेनेसाठी आता भाग पडलेलं आहे असं म्हणायचं का? शिवसेना नेहमी करतो आहे तसं काय. आत्ताच इलेक्शन आला म्हणून तसं त्यांच्या आता नवीन न्याय आहे सर्व धर्म समभाव आणि सगळे लोकांना एकत्र घेऊन चालला पाहिजे. आणि उद्धव ठाकरे साहेब चालत आहे. कोरोनामध्ये तुम्ही बघितलात कसं झालं ते. तसं ह्याचं आपल्याला फळश्रुती मिळेलच आणि त्याचे प्रयत्न आम्ही करणारच. धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील शिवसेनेचं गुजराती प्रेम म्हणजे पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं राजकारण असल्याचं म्हटलेलं आहे. शिवसेनेची भूमिका मी स्पष्ट करणं काही बरोबर नाही. अनेक वेळेस शिवसेनेची भूमिका स्पष्ट झालेली आहे, समोर आलेली आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या मनामध्ये असे काही विषय असतील की जातीपातीची मेळावे घेऊन जात आपल्याकडे वळवल्या जाईल, परंतु असं कुठलंही होणार नाही. उद्या त्यांनी जर मुस्लिम समाजाचा मेळावा घेतला तर त्यात राजकीयदृष्ट्या काही गैर नाही. फक्त BMC इलेक्शनला डोळ्यासमोर धरून हा सगळा मेळावा. नक्कीच.
आणि भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील शिवसेनेच्या या रणनीतीवर खरं तर सडकून टीका केलेली होती। मात्र तत्पूर्वी या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्याबाबत आपण अधिक माहिती जाणून घ्यायची आपल्या सोबत आपले प्रतिनिधी उदय जाधव आहेत। उदय, आपण बघतो शिवसेनेला आता गुजराती बांधवांचं प्रेम उफाळून आलंय की काय, असं एकंदरीत या सगळ्या मुद्द्यावरनं बोललं जातंय, चर्चिलं जातंय, कारण शिवसेनेनं गुजराती बांधवांसाठीचा हा एक मेळावा आता आयोजित केलेला आहे। पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच फक्त हा मेळावा आयोजित केला गेलाय का? उदय, या सगळ्याबद्दल काय सांगताय? आता जानेवारी 2021 आहे आणि पुढच्या वर्षी बरोबर याच महिन्यामध्ये जानेवारी 2022 रोजी मुंबई महापालिका निवडणुका घोषित झालेल्या असतील। त्यामुळे बरोबर 1 वर्षाच्या आधी शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेवरती जर भगवा फडकवायचा असेल तर फक्त मराठी मतांचा जोगवा न करता इतर परभाषिक जे मतदार आहेत त्यांचा देखील जोगवा करावा लागणार आहे। त्यासाठी शिवसेनेने आता कंबर कसली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण शिवसेनेने गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी गुजराती भाषिकांचे मेळावे गुजरात भवन येथे आयोजित केलेले, जे अंधेरीमध्ये आहे तिथे हे गुजरात भवनला 10 जानेवारी रोजी मेळावा होणार आहे। त्याचबरोबर इतर भाषिक जे आहेत त्यांना देखील आकर्षित करण्याचे निर्णय जे आहेत शिवसेना करू शकते। एकूणच मुंबईतले जो एकूण मराठी टक्का कमी होत चाललेला आहे, इतर भाषिक जे मतदार आहेत त्यांची संख्या वाढत चाललेली आहे। एक बहुभाषिक शहर मुंबई शहर म्हणून नावारूपाला आहे आणि त्यामुळेच इतर भाषिकांना देखील आपल्याकडे ओढण्यासाठी शिवसेनेने आता पुढची रणनीती जी आहे ती आखलेली आहे। मात्र शिवसेनेचा जर पूर्व इतिहास पाहिला तर आतापर्यंत शिवसेनेने मराठी माणूस, मराठी माणसाची अस्मिता याचवरती आपलं राजकारण केलेलं आहे। त्यामुळे आता शिवसेना कुठेतरी मराठी माणसाबरोबर इतर भाषिक जे मतदार आहेत त्यांचं देखील अस्मिता असेल किंवा त्यांची जी मागण्या असेल, त्यांचं जे म्हणणं असेल ते आता राजकारणामध्ये घ्यावं लागणार आहे। त्यामुळे आता शिवसेनेला इतर भाषिकांचे मेळावे जे आहेत ते घ्यावे लागतात आणि सर्वप्रथम त्यांनी मुंबईमध्ये जर मराठी भाषिक मतदार आहेत तर त्या खालोखाल कुठले मतदार असतील तर ते गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार आहेत। हे 2 मुख्य घटक आहेत निवडणुकीतले फॅक्टर आहेत। त्यामुळे यांचे मतदार मेळावे जे आहेत ते आता शिवसेनेने आयोजित करायला सुरुवात केलेली आहे। साहजिकच शिवसेनेच्या या धोरणांवरती विरोधक देखील टीका करायला सुरुवात झालेली आहे। त्याला शिवसेनेने देखील उत्तर दिलेलं आहे। हे आरोप प्रत्यारोप जे आहेत ते आता सुरूच राहणार आहेत, कारण मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती आता एकंदरीत सुरू झाली असं आपल्याला म्हणावं लागेल। बिलकुल बिलकुल उदय, असेच आमच्या सोबत राहा। आपण बघितलं की कशा पद्धतीने आता शिवसेनेनं हे भाषिक ऐक्याचं राजकारण सुरू केलंय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी विवेक कुलकर्णी देखील आहेत। या दोघांकडून आपण या संदर्भातली अपडेट जाणून घेणारच आहोत। पण आपण जर बघितलं तर भाजपनं देखील या सगळ्या शिवसेनेच्या राजकारणावर किंवा या सगळ्या आताच्या अजेंड्यावर टीका केलेली आहे। भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांना नेमकं या संदर्भात काय म्हणायचंय, त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। अजान स्पर्धा भरवणाऱ्या शिवसेनेच्या गुजराती मतदारांना भुरळ पाडण्याकरता घेतलेल्या संमेलनामुळे गुजराती मतदार काय मुंबईकर सुद्धा बोलणार नाही, कारण शिवसेना मतांकरता वेगवेगळ्या भूमिका घेत आहे आणि त्यामुळे भले शिवसेनेने घोषणा देऊ दे जिलेबीना फाफडा उद्धवजी आपना, कारण गुजराती मतदारांनी सुद्धा ठरवलंय जिलेबीना फाफडा जनाब सेनेला आपटा, ही आता यावेळची मुंबईकरांची भूमिका आहे। आणि त्यामुळे शिवसेनेने कितीही प्रयत्न केले तरी भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेमुळे मुंबईकर जनता या महानगरपालिका निवडणुकीत त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। तर आपण ऐकलं अतुल भातखळकर नेमकं काय म्हणाले ते। विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। विवेक, आपण बघितलं भाजप नेते आता शिवसेनेच्या या सगळ्या भूमिकेवर टीका करताना दिसतायत। आत्ताच शिवसेनेला गुजराती बांधवांचा, गुजराती समाजाचा पुळका का आला असा प्रश्न आता भाजपचे नेते उपस्थित करतायत। विवेक, काय सांगता येईल त्याबद्दल? निवडणुका जवळ आल्या की सगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना आपल्याकडे खेचून आणण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न असतो आणि शिवसेना तेच करते। खरं तर मुंबई वगैरे काही कॉस्मोपॉलिटिन नाहीये, मुंबई ही मराठी माणसाचीच आहे असं ठणकावून सांगणारी शिवसेना आता अखेरीस इतर समाजाच्या घटकाचं देखील महत्त्व मान्य करायला लागली, हे देखील अतिशय महत्त्वाचं मानावं लागेल। अगदी स्वतः उद्धव ठाकरे जेव्हा कार्याध्यक्ष देखील नव्हते त्यावेळेस देखील त्यांनी मी मुंबईकर नावाची एक मोहीम राबवली होती शिवसेनेमध्ये, जेणेकरून इतर जे समाजातले घटक आहेत म्हणजे उत्तर भारतीय असतील, गुजराती असतील, त्यांना सामावून घेण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला होता। आणि
मुंबई महानगरपालिकेची पुढच्या वर्षी होणारी निवडणूक ही महत्त्वाची आहे आणि त्यात फक्त मराठी माणसं नाही तर इतर समाजाचं देखील महत्त्वाचं मतदान असेल आणि त्यामुळेच वेगवेगळ्या समाज घटकांना आपल्याकडे आणण्यासाठी शिवसेना हे प्रयत्न करते आणि त्यातूनच ही सगळी प्रतिक्रिया मतदान आपल्याला पाहायला मिळते आहे. आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षभरामध्ये साधारणतः मराठी अस्मिताच्या मुद्द्यावर शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला कॉर्नर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आता भारतीय जनता पक्षाचा वोट बँक हा उत्तर भारतीय, गुजराती आणि विशेषतः पश्चिम उपनगरामध्ये वाढलेला आहे. गेल्या 2 निवडणुकांमध्ये जर पाहिलं तर पश्चिम उपनगरामध्ये भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य वाढलेलं आहे. म्हणूनच गुजराती देखील समाजाला जवळ करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे आणि त्यासोबतच पश्चिम उपनगरामधली ज्या जागा आहेत तिथे जास्तीत जास्त आपलं प्राबल्य वाढवावं असा शिवसेनेचा प्रयत्न आहे. आपण पाहिलं पूर्व उपनगरांमध्ये शिवसेनेची चांगली मजबूत पकड आहे असं आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेलं आहे. पश्चिम उपनगरामध्ये जिथे विशेषतः उत्तर भारतीय आणि गुजराती मतदार जास्त आहे तिथे देखील मतं मिळवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. अर्थातच असं त्यांनी जरी केलं तरी त्यांना मतं मिळणार नाही असा भारतीय जनता पक्षाचा दावा आहे. त्याच्यामुळे मराठी अस्मिता, मुंबईची अस्मिता, त्याच्यानंतर गुजराती आणि उत्तर भारतीयांच्या विषयावर आता ही पुढची निवडणूक रंगत जाणार यात काही शंका नाही. बिलकुल बिलकुल. आता गुजराती मतांसाठी घमासान सुरू झालेलं आहे आणि शिवसेना आणि भाजप या 2 पक्षांमध्ये आता या संदर्भातली चढाओढ लागलेली आहे. विवेक आणि उदय, धन्यवाद, आपण दोघांनी या संदर्भातली माहिती दिली त्याबद्दल. या एका मुद्द्यावरनं आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप या 2 पक्षांमध्ये वादाची ठिणगी उडू शकते. या सगळ्या संदर्भात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेच्या या सध्याच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. केशव उपाध्ये नेमकं या संदर्भात काय म्हणालेत पाहूया. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना आहे असं म्हणता म्हणता मुंबई ही कॉस्मोपॉलिटिन आहे असं देखील आता शिवसेनेचे हेमराज शहा म्हणतात. केशव उपाध्ये आपल्यासोबत भाजपचे. काय म्हणायचं आता, मराठी न्याय हक्कासाठी आमचा जन्म झाला आहे पक्ष संघटनेचा असं म्हणणारी शिवसेना आता केमशो म्हणते. शिवसेने जी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती ती आज नाही आहे आणि त्यामुळे सत्तेसाठी जे करायला लागेल ते करायचं आणि मग त्यासाठी प्रत्यक्षामध्ये कृती काहीच करायची नाही. मराठी माणसाच्या कल्याणासाठी किती काय गोष्टी केल्या गेल्या 5 वर्षात सत्ता आल्यानंतर काय केलं आहे हे आपण बघतो आहोत. काही मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनासाठी मोठ्या प्रमाणात ज्यांचा त्रास झाला, ज्यांचे बळी गेलेत, मराठी माणूस मोठ्या प्रमाणात आहे. काही त्यासाठी शिवसेनेने काही केलं नाही. आता ज्या पद्धतीने गेले वर्षभर किंवा गेले अनेक दिवस शिवसेना गुजराती समाजाबद्दल भावना बोलते, ज्या पद्धतीने सामनामध्ये गुजराती समाजाबद्दल सातत्याने लिहून येतं, खरं म्हणजे तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, वरळी निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे ज्यावेळी निवडणुकीला उभे होते त्यावेळीसुद्धा गुजराती होर्डिंग बॅनर लावले गेले होते हे आपण पाहिलं. पण निवडून आल्यानंतर गरज सरो वैद्य मरो या पद्धतीने गुजराती समाजाला सातत्याने टीकेचं धनी करण्यात आलं. याचा हा इतिहास आहे आपल्यासमोर. त्यामुळे अशा तातडीने आज कॉस्मोपॉलिटिन वगैरे काही त्यांना प्रेम काही नाही. निवडणुका, मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. सर्व समाज शिवसेनेपासून दुरावतोय हे चित्र सातत्याने दिसतंय आणि म्हणून अशा पद्धतीने आपटा फापडा असलं काहीतरी यमक जुळवण्याची वेळ शिवसेनेवर आली हे सगळ्यात महत्त्वाचं. भारतीय जनता पार्टी छोटी मुलं अशी काही अफलातून गोष्ट करत असतात की याची मोठी माणसं कल्पनाही करू शकत नाही. त्यांची हिंमत, त्यांचं ध्येय जबरदस्त असतं. इतकंच नाही तर त्यांच्या आशा आकांक्षा पर्वतासारख्या उंच असतात. त्यांच्या या ध्येय प्राप्तीला सॅल्यूट करण्यासाठी न्यूज 18 घेऊन येत आहे एक अनोखा शो ज्याचं नाव आहे बायजूज यंग जीनियस. या बायजूज यंग जीनियसमध्ये संपूर्ण देश मुलांचं कौशल्य पाहणार आहे. मग त्या मुलांचं वय छोटं का असेना, ज्यांचं वय छोटं आहे मात्र त्यांची झेप मोठी आहे. मग ही मुलं कोणत्याही शहरात, कोणत्याही महानगरात किंवा कोणत्याही भागातली असू देत, ती आपल्या बुद्धीनं आणि वेगळ्या अंदाजानं जगाला चकित करतील. हा खास कार्यक्रम आम्ही तुम्हाला 16 जानेवारीपासून दाखवणार आहोतच. मात्र त्यापूर्वी आम्ही तुम्हाला काही खास आणि कमालीच्या मुलांना दाखवणार आहोत. दिल्लीच्या 12 वर्षीय स्वास्तिक भारद्वाज यानं छोटे उस्तादचा दर्जा मिळवलाय. तो जेव्हा राग गातो तेव्हा सर्वजण मंत्रमुग्ध होत असतात. त्याची ही कला पाहून त्याच्या शाळेनं त्याची फी सुद्धा माफ केलेली आहे. पाहूयात त्याची ही अदाकारी. मशहूर चेहरों के साथ एक छोटे उस्ताद की जुगलबंदी इन तस्वीरों में देखिए और कानों में घुल रही मीठी तान को महसूस कीजिए. ये आवाज मौसीकी की नई किताब है, जैसे खुद में एक साज है.
मंजे हुए ये छोटे उस्ताद स्वास्तिक भारद्वाज सिर्फ 12 साल की उम्र में शास्त्रीय संगीत की हर विधा में पारंगत हैं। ठुमरी हो, ख्याल हो या गजल, सूफी हो या भक्ति रस। सुबह शाम रियाज का कमाल 4 साल की उम्र से शुरू हुआ और धीरे धीरे घर की दीवारों पर कामयाबी की तस्वीरें चिपकने लगी। 2019 में इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स ने यंगेस्ट क्लासिकल सिंगर के खिताब से नवाजा। आप रियाज कितनी देर करते हैं? प्रैक्टिस की बात करें तो मैं मॉर्निंग में 2 आवर्स करता हूँ और मैं शाम में 2.5 to 3 आवर्स तक करता हूँ रियाज। कई रियलिटी शोज में नाम कमाने के अलावा स्वस्तिक ने 2020 में नवरंग भजन प्रतियोगिता में 3 अलग-अलग कैटेगरीज में पहला पुरस्कार जीता। संगम कला ग्रुप के 2018 के कंपटीशन में 82 गायकों में टॉप पर रहे। 2019 में सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेज एंड ट्रेनिंग CCRT स्कॉलरशिप भी मिली। स्वास्तिक को संगीत के साथ कई बार क्रिकेट की जुगलबंदी भी भाती है। संगीत तो एक बिल्कुल रिवर है, उसको हम बिल्कुल भी सीख कभी नहीं सकते, इसलिए जितना अच्छा और हो सकता है उतना अच्छा मैं करने की कोशिश करता हूँ। स्वास्तिक के पिताजी खुद संगीत शिक्षक हैं और तबले पर बेटे का साथ देते हैं। हम लोग चाहते हैं कि बस स्वास्तिक एक बहुत अच्छे सिंगर बने, बहुत अच्छे प्लेबैक सिंगर बने और पूरे हमारे देश का, पूरे राष्ट्र का नाम रोशन करे। वहीं स्वास्तिक की मां बेटे की सुर साधना में आइसक्रीम को दूर रखने की कोशिश करती है। गला ठीक रहे इसके लिए नॉर्मल खाना, गर्म पानी पीना, थोड़ा ध्यान तो रखना पड़ता है बच्चों की। आइसक्रीम नहीं खाना है तो उसको किस तरह से खाना, ज़्यादा नहीं लेना है। बच्चे का तो जिद का भी ध्यान रखना पड़ता है। दिल्ली के द्वारका इलाके के इस घर की सुबह और शाम स्वास्तिक के सुरों में डूबी रहती है। माँ बाप कहते हैं कि उनके बेटे के सुरों पर साक्षात सरस्वती बसती है, वो सुर जो इस यंग जीनियस को नई बुलंदी की ओर ले जाएंगे। खरंच ही मुलं कमाल आहेत। त्यामुळे अशा प्रकारची कितीतरी धैर्यवान आणि बुद्धिमान मुलं आपल्या आसपास आहेत हे आपल्याला माहितीही नसतं। अशा या बुद्धिमान आणि धैर्यवान मुलांचा अनोखा शो आणि मान्यवरांबरोबरची जुगलबंदी आपण न्यूज 18 वर 16 जानेवारीपासून पाहू शकणार आहोत। बायजूज यंग जीनियस न्यूज 18 लोकमत मराठीवर हा शो दर शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता आणि दर रविवारी सकाळी 11:30 वाजता तुम्ही पाहू शकणार आहात। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेनेच्या गुजराती मेळाव्यावरून भाजपचे आमदार राम कदम यांनी देखील आता सवाल उपस्थित केलेला आहे। शिवसेनेनं मराठी माणसांसाठी काय केलं असा प्रश्न आता त्यांनी विचारलाय। महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्यात। आता शिवसेनेला गुजराती बांधवांची आठवण आली। मराठी बांधवांचं नाव घ्यायचं पण मराठी बांधवांसाठी करायचं काहीच नाही। हिंदुत्वाच्या नावावर मतं मागायची आणि ज्या काँग्रेसनं हिंदुत्वाला प्रखर विरोध कायम केला आहे त्याच काँग्रेससोबत सत्तेत बसायचं। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत अपमानित शब्द काँग्रेसचे नेते बोलतात तरी आपण काही बोलायचं नाही। ज्या कोकणातल्या मराठी माणसानं शिवसेनेला भरभरून दिलं त्या मराठी माणसासाठी चक्रीवादळात काय मदत केली? निवडणुका जवळ आल्या की यांना मराठी माणूस, गुजराती माणूस सगळे लोक आठवतात। शिवसेनेनं गुजराती मतदारांना आता साथ घातलेली आहे आणि यावर मनसेची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून
संदीपजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आपल्याला माहिती आहे आता शिवसेनेनं गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी म्हणून गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित केलेला आहे. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. विषय असा आहे की बघा, स्वतःची तत्व स्वतः गुंडाळून ठेवायची असतील तर आमचं काय म्हणणं नाहीये, आमचे काय त्याच्याबद्दल आक्षेप पण नाही. विषय हे नाहीये की त्यांनी गुजराती माणसांचा मेळावा घेतला याच्याबद्दल आक्षेप नाहीये. विषय असा आहे की मराठी माणसांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता. मध्ये काय ती कंगना राणावतचा काहीतरी विषय होता, त्यावेळेला तुम्हाला मराठी माणूस आठवला ना. त्यावेळेस तुम्ही म्हणत होते की मराठी माणसाची मुंबई आहे आणि मराठी माणसाचं असं आहे आणि मराठी माणसाचं पुढे कोण हे करणार नाही ते करणार नाही. आणि मग अचानक तुम्ही आता तुम्हाला निवडणूक आली की तुम्हाला सगळ्यांची गरज लागते का? आणि जेव्हा तुम्ही अडचणीत येता, जेव्हा तुमची ईडीची चौकशी लागते त्यावेळेला तुम्हाला मराठी माणूस आठवतो का? प्रताप सरनाईकांची चौकशी झाली तेव्हा तुम्हाला आठवलं की नाही मराठी माणसाला वर अन्याय होतोय असं? आणि मग इतर वेळेला मराठी माणूस हा फक्त काय शोकेस मध्ये ठेवण्यासारखी वस्तू आहे का फक्त बागुलबुवा दाखवण्यासारखी वस्तू आहे? म्हणजे फक्त मराठी माणसाचा मतापुरता वापर करायचा, त्यांच्या भल्यासाठी किंवा त्यांच्या विकासासाठी किंवा त्यांना कुठला तरी रिलीफ मिळेल अशा पद्धतीचं कुठलंही काम करायचं नाही. त्यामुळे आम्ही वारंवार म्हणतो आणि लोकांची आता लक्षात यायला लागले की ज्या शिवसेनेवर या महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या लोकांनी प्रेम केलं ती सन्माननीय बाळासाहेबांची शिवसेना होती. आत्ताची शिवसेना ही पूर्णपणे बदललेली आहे. त्यामुळे लोकांनाही ही गोष्ट आता लक्षात यायला लागली. बिलकुल. संदीपजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये आता आपण इथंच थांबूया. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.